नमस्कार. आज आपण बुगडी कशी बनवायची ते शिकणार आहोत. तर त्यासाठी इथे 4 नंबरचे मोती घेतले आहेत. 0.3 ची तार आहे. 22 नंबरची तार कट करून घेतली आहे आणि एक क्रिस्टल घेतला आहे. तर आपण पहिल्यांदा 0.3 ची तार कट करून घेऊया. तर एक साधारण तार किती घ्यायची, आपल्या बोटामध्ये तारेचं टोक व्यवस्थित धरायचं आणि आपल्या हाताच्या कोपऱ्यापर्यंत तार घ्यायची. म्हणजे एवढं एक माप आपल्याला एक बुगडी बनवायला लागते तार तेवढी. तर तार कट करून घ्यायची. कट केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला 6 मोती ओवून घ्यायचे आहेत. हे 4 नंबरचे मोती आहेत. तुम्हाला हवे तसे लहान साईजचे, मोठ्या साईजचे तुम्ही मोती घेऊन सेम याच पद्धतीने बुगडी बनवू शकता. तर आपण असे 6 मोती ओवून घेतले आहेत. हे बघा, हे साईडला ताराचे टोक थोडंसं ठेवलं आहे आणि हे बघा असे 2 तारा व्यवस्थित आपल्या अंगठ्यामध्ये व्यवस्थित दाबून धरायच्या आणि जो आपण मोती ओवले आहेत 6, तर त्याला असा व्यवस्थित असा पीळ मारून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा, एकदम घट्ट असं पीळ मारायचा जोपर्यंत आपला मोत्यांचा असा घट्ट गोल तयार होत नाही तोपर्यंत. हे बघा असं झालं. त्याच्यानंतर त्या याच्यामध्ये आपल्याला आता हे बघा असं झाल्याच्या नंतर इथे तुमची छोटीशी जी तार आहे, छोटं जे तारेचं टोक आहे ते, तर ते तुम्हाला कट करून घ्यायचं आहे. हे बघा कट केलं. आता ही आपली ज्या साईडला जास्त तार आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला क्रिस्टल ओवून घ्यायचं आहे. तर हा क्रिस्टल 6 mm चा क्रिस्टल आहे. हे बघा असं क्रिस्टल घेतला तर तो क्रिस्टल बरोबर आपल्याला ह्या फुलामध्ये मोत्यांचा जो गोल केला आहे त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित ठेवायचा आहे. तर आता हे 6 मोती आहेत ना, तर हे बघा आपण क्रिस्टल ओवला ती तार ह्या 2 मोत्यांच्या इथे मध्ये होते. तर आता आपल्याला ही जी आपण क्रिस्टल ओवलेली तार आहे तर ती ह्या 2 मोत्यांच्या मध्ये आपल्याला पॅक करून घ्यायची आहे. तर हे बघा असं क्रिस्टलच्या इथे वरती आपली तार आहे ना, तर हे बघा बरोबर त्या 2 मोत्यांच्या मध्ये खालच्या साईडनी ओवायची आणि बरोबर तिथे 2 मोत्यांच्या मध्ये काढून आपल्याला अशी घट्ट ओढून घ्यायची आहे. बघा अशी इथे बरोबर ह्या 2 मोत्यांच्या मध्ये आपली तार व्यवस्थित पॅक झाली आहे आणि आपला क्रिस्टल पण त्या मोत्यांच्या गोलमध्ये व्यवस्थित बसला आहे. तर आता आपल्याला याच्यावर रॅपिंग करायचं आहे. याला वायर रॅपिंग बोलतात. तर हे बघा, तर आता आपल्याला दोन मोती घेत आपल्याला रॅपिंग करत जायचं आहे. तर हे बघा आता आपण ह्या 2 मोत्यांच्या मध्ये आपली तार पॅक करून घेतली. आता ही जी तार आहे तर ह्या 2 मोत्यांच्या वरून पुन्हा अशी खालच्या साईडला घ्यायची. अशी घेतल्याच्या नंतर आता जे आपण 2 मोती घेतले त्यातला हा एक मोती आणि प्लस पुढचा एक मोती, त्या दोघांच्या वरून आपल्याला असा एक हे बघा असा राऊंड मारून घ्यायचा आहे. हे बघा असं. आता आपण जे 2 घेतले त्यातला हा एक आणि त्याचा पुढचा एक, त्या दोघांच्या वरून आपली अशी एक तार वळून घ्यायची आहे. हे बघा पुन्हा आपलं आता आपण हे 2 घेतले त्यातला आता हा एक आणि पुढचा एक, त्या दोघांच्या वरून आपल्याला तारेचा वेढा घ्यायचा आहे. पुन्हा आपल्याला तेच असं पूर्ण आपल्याला एक राऊंड करून घ्यायचं आहे. हे बघा आता हे 2 राहिले, आपण त्या दोघांच्या वरून अशी तार पॅक केली. हे बघा झालं. म्हणजे आपलं जो आपण क्रिस्टल पॅक केला आहे ना त्याच्यावर असं की आपलं एक स्टार तयार होतो. हे बघा असं. तर आता आपलं इथं ह्या मोत्यापाशी आपलं कंप्लीट झालं आहे. तर ते कसं पॅक करायचं, हे बघा तुम्ही जेव्हा ही वरून तार घेतली आहे ना तर तिला आपल्याला पॅक करायचं आहे. तर बरोबर इथे छोटासा गोल तयार दिसतो, तर खालच्या साईडने आपल्याला ही तार ओवून बरोबर त्या गोलमध्ये तिथे काढायची. हे बघा अशी इथं काढली आणि एकदम आपल्या बोटाने जो आपण जी रॅपिंग केली आहे ना ती आपल्या बोटाने जी तार आहे ती व्यवस्थित अशी पॅक दाबून धरायची आणि मग जेव्हा आपण त्या मोत्याच्या इथून खालनं जी तार ओवली आहे ना तर ती अशी व्यवस्थित अशी घट्ट ओढून घ्यायची.
हे बघा अशी. म्हणजे आपण जी रॅपिंग केली आहे ना, तर त्याची तार बघा एकदम व्यवस्थित तिथे पॅक होऊन जाते. हे बघा एकदम घट्ट अशी. हे झालं असं व्यवस्थित असं पॅक करून घेतलं. तर हे आपलं असं वायर रॅपिंगचं फूल रेडी आहे. तर हे बघा तुम्ही जेव्हा पूर्ण रॅपिंग करून घेता तर बघा मोत्याच्या साईडने अशी गोल गोल तारा तयार झालेल्या असतात. तर ते तारा आपल्याला असं क्रिस्टलच्या दिशेने असं थोड्या असं हे करून घ्यायच्या आहेत, म्हणजे जेणेकरून त्या असं ह्या साईडला आल्या तर ह्या सटकतात. तर त्याचं आपल्याला थोडं त्या साईडला आपल्या नखाने प्रेस करून घ्यायचं आहे बघा. तर असं हे आपलं वायर रॅपिंगचं फूल झालं आहे. तर आता आपल्याला आपण जी 22 नंबरची तार एवढी कट करून घेतली आहे बोटाच्या अंतर एवढी, तर त्याला आता आपल्याला एकदम टोकापाशी एक लूप करून घ्यायचं आहे. हे बघा असं एक लूप केला. हे बघा असं, हे बघा असा लूप केला. तर हे बघा असं ती लूपची तार अशी एकदम सरळ आहे ना, तर हे बघा असं काय करायचं, हा लूप जो गोल केला आहे त्याच्यावर आपल्याला असं बोट ठेवायचं आणि हे आपलं प्लायर घ्यायचं आणि ह्या प्लायर एकदम जो लूप केला आहे त्याच्या एकदम टोकापाशी आपलं प्लायर धरायचं आणि ही जी सरळ तार आहे ना ती फक्त त्या साईडला आपल्याला थोडीशी अशी प्रेस करून घ्यायची आहे. थोडीशी प्रेस करायची म्हणजे एकदम ती तार आहे ना आपली सरळ होते बघा अशी. तर असं आपल्याला करून घ्यायचं आहे. बघा असं केल्याच्या नंतर ना आता आपण जे रॅपिंगचं फूल बनवून घेतलं आहे त्याला जी जॉईंट तार आहे तर ती तार आपल्याला ह्या लूपमध्ये ओवून घ्यायची आहे व्यवस्थित आणि असं फूल आपलं व्यवस्थित त्या लूपवर ठेवायचं आहे. हे बघा असं व्यवस्थित जो गोल केला आहे लूपचा तो बरोबर त्या क्रिस्टलवर असं आपल्याला पॅक धरायचा आहे. हे बघा इथे. आणि आता इथे आपल्याला व्यवस्थित असं पॅक करायचं आहे. तर हे बघा असं व्यवस्थित ही तार घट्ट ओढून घ्यायची. ओढल्याच्या नंतरनं हे बघा पुन्हा समोरची साईड घेतली मी. हे बघा इथे तुम्ही जेव्हा रॅपिंग वगैरे केली आहे तर इथे बघा ह्या 2 मोत्यांच्या इथे इथे असं एक असं त्रिकोणासारखं छोटंसं तयार होतं ना, तर त्याच्यामधून आपल्याला ही तार पुन्हा अशी मागच्या साईडला काढून घ्यायची आहे. त्यातच आपल्याला पॅक करत जायचं आहे. हे बघा इथे आपण पॅक केलं. आता पुन्हा आपल्याला इथे पॅक करायचं आहे ह्या साईडला. तर हे बघा आपण आता फुलाच्या समोरून आता आपल्याला मागच्या साईडला तार घालायची आहे. हे बघा इथे इथे बरोबर 2 मोत्यांच्या मध्ये जे आपण रॅपिंग केली आहे इथे एकदम असं त्रिकोण तयार होतं छोटासा. तर त्या त्रिकोणामध्ये आपल्याला 0.3 ची तार ओवून बरोबर आपण जो लूप केला आहे त्या लूपच्या होलमधून आपल्याला तिकडी तार काढून घ्यायची आहे आणि एकदम अशी घट्ट ओढायची. हे बघा म्हणजे आपण जी रॅपिंग केली आहे ना त्याला काहीही होत नाही आणि आपला जो तारेचा लूप केला आहे तर तो पण व्यवस्थित आपला पॅक होतो. सेम तसंच आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे ह्या साईडला पण. हे बघा इथे परत तार घेतली मी. हे बघा इथे इथून तार घातली मी बरोबर एकदम जो लूप केला आहे त्या लूपच्या होलमधूनच ती तार मी ओढून घेतली आहे. हे बघा हे बघा इथे व्यवस्थित असं ओढून घ्यायचं आणि इथं आल्याच्या नंतरनं जो आपली जी सरळ तार आहे त्या तारेला व्यवस्थित असं आपल्याला ह्या तारेनं 2-3 राऊंड मारून घ्यायचे घट्ट. हे बघा असे घट्ट राऊंड मारले. हे बघा आणि मग आता याच्यामध्ये आपल्याला मोती ओवायचा. मोती कसं ओवायचा आपल्याला ह्या 0.3च्या पण तारेमध्ये ओवायचा आणि जी आपली 22 नंबरची तार आहे तर त्याच्यामध्ये पण आपल्याला असं ओवून घ्यायचं आहे. हे बघा असं ओवलं. हे बघा असं ओवल्याच्या नंतरनं ह्या वरच्या तारेला आपल्याला व्यवस्थित असे घट्ट असे राऊंड मारून घ्यायचे आहेत जेणेकरून आपला मोती आहे तो ना तो आपला पुढे निघणार नाही. हे बघा असं असे व्यवस्थित असे राऊंड मारून घ्यायचे आहेत.
आणि राहिलेली तर आपली कट करून घ्यायची आहे. तर हे बघा अशी कट करून घ्यायची. आता इथे आपल्याला छोटंसं लटकन बनवायचं आहे. तर ते लटकन कसं बनवायचं, तर ते एक आपल्याला लॉरिया बनवायची आहे. तर हे बघा, ही बॉल पेन घेतली आहे. ही बॉल पेन म्हणजे आपल्या तारेला छोटे छोटे गोल असतात. तर हे बघा, ते असे व्यवस्थित जोडून धरायचे आणि मग एकदम मधोमध आपली तार कट करून घ्यायची आहे. आता कट केल्याच्या नंतर आपल्याला कधी कधी हे छोटेसे हे बॉल आहेत ना, हे खूप लहान असतात. आपण मोती ओवला की तो निघून जातो. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, आपला छोटासा गोल्डन मनी आहे ना, तर तो त्या बॉल पेनच्या ह्याच्यामध्ये ओवून घ्यायचा. ओवल्याच्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये आपण जो मोती वापरला आहे, तुम्ही मोती घेऊ शकता किंवा क्रिस्टल पण घेऊ शकता. तर तो ओवून घ्यायचा आणि एकदम जो आपण मोती किंवा क्रिस्टल ओवला आहे त्याच्या बरोबर अशी जवळ आपल्याला हे प्लायर धरायचं आहे. आणि हे जे तारेचं टोक आहे ना, तर ते टोक इकडे घ्यायचं आणि जो आपला मोती किंवा क्रिस्टल आहे ना, तर त्याला आपल्याला व्यवस्थित असं त्याच्या मोत्याच्या इथून आणि आपला जो प्लायर आहे तर त्याच्या दोघांच्या मधून आपल्याला ह्या तारेनं असं आपल्या हातानेच तार ही अशी 2-3 राऊंड मारून घ्यायची आहेत व्यवस्थित. हे बघा, असं व्यवस्थित करून घ्यायचं आणि जी आपली राहिलेली तार आहे छोटीशी, तर ती कट करून घ्यायची आहे. हे बघा, तर असं आपलं हे लटकन तयार होतं. तर ते कसं पॅक करायचं, हे बघा. तर आता हे आपण एक फूल बनवून घेतलेलं आहे हे आपलं बुगडीचं. तर हे बघा, इथे बरोबर सेंटरला खाली हे बघा, इथे आपल्याला थोडीशी तार कट करून घ्यायची आहे 0.3ची. आणि ती जसं सांगितलं एकदम त्रिकोण असतो आपला. तर हे बघा, ह्या त्रिकोणामधून आधी आपल्याला ओवून घ्यायची तार थोडीशी. ओवल्याच्या नंतरनं त्याच्यामध्ये एका तारेच्या टोकामध्ये आपल्याला हे लॉरिया व्यवस्थित असं ओवून घ्यायचं आहे. हे बघा, आणि एक तारेचं टोक आपल्याला असं आपल्या अंगठ्यामध्ये व्यवस्थित पॅक धरायचं. हे बघा, आणि जे आपण तारेमध्ये आपण जे लॉरिया ओवून घेतली आहे, तर पुन्हा आपल्याला त्याच त्रिकोणामधून ते तारेचं टोक पुन्हा असं त्या साईडला ओढून घ्यायचं आहे. हे बघा, असं 2 वेळेस करायचं आपल्याला. पुन्हा जसं आपण घातलं तसंच आपल्याला रिपीट करायचं आहे. हे बघा, असं 2 वेळेस करायचं. आणि मग हे आपलं जे तार आहे ही छोटीवाली, हे बघा एकदम इथे व्यवस्थित आपल्याला एकदम कट करून घ्यायची आहे. आपली टोचली नाही पाहिजे अशी कट करायची. आणि जी आपण बोटामध्ये धरलेली तार होती, ते तारेचं दुसरं टोक, ते पण आपल्याला इथे फुलाच्या समोरच्या साईडला कट करून घ्यायचं आहे. म्हणजे बघा, हे तुमची लॉरी अशी इथे जे आपण फूल बनवलं आहे त्याच्या इथे खाली व्यवस्थित पॅक होऊन जाते. आणि आता आपल्याला ही जी वरची सरळ तार आहे, तर त्याला आता आपल्याला एक शेप द्यायचा आहे. तर जो आपण शेवटी वर मोती पॅक केला आहे, तर तो असा इथे आपल्या अंगठ्याने असा दाबून धरायचा. आणि ही जी वरची तार आहे, तर ती अशी आपल्याला अशी मागच्या दिशेनं वळून घ्यायची आहे. हे बघा एवढी, हे बघा अशी एवढी. आणि जे आपलं मागचं फूल आहे, तर त्या फुलाच्या बरोबर इथपर्यंत तार ठेवायची आणि राहिलेली तार आपली कट करून घ्यायची. कट केल्याच्या नंतरनं जे आपलं तारेचं टोक आहे ना, त्याच्या एकदम टोकापाशी असं आपल्याला एक छोटासा लूप बनवून घ्यायचा आहे. हे बघा असं, म्हणजे ही अशी आपली बुगडी रेडी होते. तर सेम अशीच आपल्याला एक दुसरी पण बुगडी बनवून घ्यायची आहे. तर हे बघा, आपण दुसरी ही बुगडी सेम तशीच पद्धतीने बनवून घेतली आहे. हे बघा, बॅक साईडने